आपण बघू शकतात की ही एक आध्यात्मिक प्रदर्शनी आहे। या प्रदर्शनीमध्ये आपण बघू शकतात की जे संत कबीर साहेबांचा फोटो आहे, त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांचा सुद्धा फोटो लावलेला आहे। खूप मोठा असं बॅनर आहे आणि हा पंडालचा एक महत्त्वाचा हिस्सा होणार आहे आणि केंद्रबिंदू सुद्धा आहे। आपण बघू शकतात की जे श्रद्धाळू जे आज जगभरातून, जे महाराष्ट्रातून म्हणा, भारतातून म्हणा किंवा जगभरातून जे वेगवेगळे अनुयायी, त्याचप्रमाणे जे काही भाविक येतील, श्रद्धाळू येतील, या ठिकाणी पर्वणी लागल्यासारखी आहे। आणि आपण बघू शकतात जे सेवेकरी आता जयकारा करतायत, जयघोष करत आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतोय, उत्साह दिसतो आहे। गेले 3 दिवसापासून या प्रदर्शनीची तयारी चालू होती आणि प्रदर्शनी अतिशय सुंदर आहे असं आम्हाला कळण्यात आलेलं आहे। परंतु आपण आज जाऊन बघणारच आहोत की प्रदर्शनी काय आहे। आणि आम्ही जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं आहे की हे एक आध्यात्मिक प्रदर्शनी आहे। यामध्ये संत रामपालजी महाराजांनी जे ज्ञान उजागर केलेले आहेत, आज हिंदू धर्मामध्ये बरेचसे संत झालेले आहेत, परंतु त्या संतांमध्ये संत रामपालजी महाराज हे संत शिरोमणी म्हणून घोषित आहेत आणि त्यांनी जे ज्ञानाचा प्रचार केलेला आहे, जो प्रसार केलेला आहे, त्याचेच पूर्णपणे रिफ्लेक्शन या प्रदर्शनीच्या माध्यमातून आपल्यास बघावयास मिळणार आहे। तर या ठिकाणी एक महिला गाईड आपल्या बरोबर उपस्थित आहेत। आपण त्यांच्याकडनं जानकारी घेऊ आणि हा संपूर्ण जी प्रदर्शनी आहे ती त्यांच्याकडनं आपण बघूयात। नमस्कार सतसाहेबजी, आपलं नाव? संस्कृती दासे। आम्हाला हे विचारायचं आहे की ही आध्यात्मिक जी प्रदर्शनी आहे त्याच्याबद्दल आम्हाला तुम्ही गाईड कराल का? जी जी। आजचा जो कार्यक्रम आहे कबीर साहेब निर्वाण दिवस हा का साजरी केला जातो, तर पहिले असं म्हटलं जातं खूप पाखंडवाद होतात। 600 वर्षांपूर्वी जेव्हा परमात्मा कबीर साहेब इकडे कलियुगामध्ये आलेले तर तेव्हा खूप पाखंडवाद होतात। तेव्हा असं म्हटलं जायचं की काशीमध्ये जर कोणाचा मृत्यू झाला तर ते स्वर्गात जाणार आणि जर कोणाचा मगरमध्ये मृत्यू झाला तर ते नरकामध्ये जाणार। तर हाच पाखंडवाद मिटवण्यासाठी कबीर साहेब तिथे सहशरीर सतलोकामध्ये गेले मगरमधनं। चला मी तुम्हाला पुढे प्रदर्शनी दाखवते। तर पहिले तर सृष्टी रचना होण्याच्या पहिले जे कबीर साहेब आहे, कबीर साहेब हे कमळावरती विराजमान होते। असंख्य पंख असणारे ही कमळावरती कबीर साहेब पहिले त्यांचा वास होता तिथे। कबीर साहेब यांनी त्यांच्या शब्दशक्तीने 4 लोकांची स्थापना केली: अनामी लोक, अगम लोक, अलक लोक आणि सत्यलोक। नंतर हे प्रत्येक लोकामध्ये स्वतःचा एक अंश म्हणून स्वतःच्या एका रूपामध्ये तिथे विराजमान होते। जसं सतलोकामध्ये त्यांना सत्पुरुष म्हटलं आहे, अगम लोकामध्ये त्यांना अगमी पुरुष म्हटलं आहे, अनामी लोकामध्ये त्यांना अनामी पुरुष म्हटलं आहे, अलक लोकामध्ये त्यांना अलक पुरुष म्हटलं आहे। तसेच पुढे गेल्या कबीर साहेबांनी त्यांच्या वचन शक्तीनेच मानसरोवराचीही निर्मिती केली आणि 16 द्वीपांचीही स्थापना केली। तर हे जे मानसरोवर होतं हे तिथे जे हंस आत्मा आहेत त्यांना अंघोळ करण्यासाठी हे मानसरोवर हे तालाबरूपी मानसरोवर होते। तसेच कबीर परमेश्वर यांनी त्यांच्या वचन शक्तीने 16 पुत्रांची उत्पत्ती केली। कुर्मदास, ज्ञानीदास, विवेकदास, तेजदास, सहजदास, संतोषदास असे हे 16 पुत्रांचे त्यांचे नाव आहेत। कबीर साहेबांनी त्यांच्या 16 पुत्रांपैकी एक पुत्र ज्यांचे नाव अचिंत दास होते त्यांच्यावरती सृष्टी रचनेची जिम्मेदारी सोपवली। तर अचिंत दासाने त्यांच्या सहायतासाठी त्यांच्या वचन शक्तीने अक्षर पुरुष यांची उत्पत्ती केली। जसं इथे दाखवले आहे, अक्षर पुरुष हे मानसरोवरामध्ये आंघोळ करण्यासाठी गेलेले, पण तिथलं आसपासचं वातावरण इतकं प्रसन्न करत होतं त्यांना की त्यांना तिथे झोप लागून गेली त्यांची। ते तिथे झोपले। जेव्हा कबीर साहेबांनी हे बघितलं की अक्षर पुरुष झोपले आहेत तर मग पुढची सृष्टी रचना कोण करणार, तर त्यासाठी कबीर साहेब त्यांच्या वचनाने एक अंड बनवतात आणि त्यामध्ये एका हंस आत्माचा प्रवेश करतात आणि मग ते जे अंडे ते त्या मानसरोवरामध्ये सोडून देतात। पुढे गेल्यानंतर जेव्हा ते जे अंड आहे ते जो गडगड आवाज आहे त्या गडगड आवाजाने अक्षर पुरुषची निद्रा जी होते ती भंग होते आणि ते त्या क्रोधाने ज्या नजरेने ते बघतात त्या अंडाकडे, ती नजर इतकी तीव्र होती की त्यांच्या त्या क्रोधानेच ते अंड फुटलं आणि त्यातूनच उत्पत्ती झाली ज्योत निरंजनची, ज्यांना अक्षर पुरुषही म्हटलं आहेत आणि पुढे गेल्यानंतर त्यांना कालही म्हणतात। नंतर कबीर साहेबांनी सृष्टीची रचना स्वतः केली। त्यांनी सदृश्य काही हंस आत्मे बनवले ज्यांचे जे तेजोमय शरीर होते, एका हंस आत्म्याचं शरीर हे 16 सूर्य इतकं तेजोमय होतं। तसेच कबीर साहेब यांच्या एका रोमाचा प्रकाश करोडो सूर्य आणि चंद्रमा इतक्या प्रकाशाचे होते।
कबीर साहेबांच्या आदेशानुसार अचिंत दास, अक्षर पुरुष आणि ज्योत निरंजन हे तिघही एकाच द्वीपावरती राहत होते. पण ज्योत निरंजन यांना स्वतःचे स्थान पाहिजे होते, म्हणून त्यांनी 70 युगाचा तप केला. आणि जेव्हा कबीर परमेश्वर प्रकट झाले तेव्हा त्यांनी विचारले की काय हवंय तुम्हाला. तेव्हा त्यांनी स्वतःचं स्थान मागितले आणि तेव्हा भेट स्वरूपामध्ये 21 ब्रह्मांड त्यांना देण्यात आले कबीर साहेबांकडनं. तो भारत विश्व गुरु कैसे बनेगा? क्या इकॉनॉमी का अर्थात बनेगा? नंतर ब्रह्मांड तर भेटले, पण त्याच्यासाठी रचना करायची होती, म्हणून परत त्यांनी 70 युग एका पायावरती उभं राहून तप केला. आणि तेव्हा कबीर परमात्मा प्रकट झाल्यानंतर त्यांनी विचारलं की काय हवंय. तर त्यांनी सांगितलं की माझ्याकडे ब्रह्मांड तर आहेत, पण मला आता रचना करायची आहे, त्यासाठी मला सामग्री हवी आहे. तर कबीर परमेश्वर बोलत की मी ही जी जिम्मेदारी आहे ती कुर्णदासाला सोपवली आहे. कुर्मदास तेच जे आपण 16 मुलं बघितले परमात्माचे, त्यापैकी एक जो आहे पहिल्या नंबरचे, त्यांचं नाव कुर्मदास आहे. तर त्यांच्याकडनं जी आहे जिम्मेदार सामग्री ती आदरपूर्वक घ्यायला सांगितली. जेव्हा ज्योत निरंजन एका पायावरती उभं राहून तप करत होते तेव्हाच बाकीचे भगत आत्मे, हंस आत्मे त्यांच्याकडे बघून आकर्षित होत होते. आणि इथनच याचंच उदाहरण म्हणून आजकाल जे आपले संत लोक आहेत, साधू संत आहेत, ते याची ही जी तपाची प्रक्रिया आहे ही तेव्हापासूनच आतापर्यंत मानत आले आहेत. जेव्हा ज्योत निरंजन कुर्मदासांकडे जातात तेव्हा कुर्मदास हे त्यांच्या ध्यानामध्ये व्यस्त असतात. तर ज्योत निरंजनला सांगितलेलं असतं परमात्माने की तुम्ही विनंतीपूर्वक घ्या, पण ज्योत निरंजन त्यांचा जो मुकुट असतो तो त्यांच्याकडनं हिसकावून घेतो. आणि तेव्हाच 3 गुण आणि 5 तत्व त्यात मुकुटामधनं पडतात. आणि हे 3 गुण आणि 5 तत्व घेऊन पुढे ज्योत निरंजन सृष्टीची रचना करतात. आता ज्योत निरंजनकडे स्वतःचे स्थानही आहेत, त्यांची निर्मितीही झालेली आहे. तिथे जे काही ब्रह्मांड आहे त्यांची निर्मितीही झाली आहे, पण त्यांना तिथे एकटे वाटत होते, म्हणून त्यांनी परत 64 युग तप केला. हे तप करत असताना त्यांच्याकडे अनेक जे हंसात्मे होते ते त्यांना बघून आकर्षित होत होते. परत जेव्हा तप केलं तेव्हा कबीर साहेब प्रकट झाले आणि कबीर साहेबांनी विचारले की तुम्हाला काय हवेत. तर तेव्हा ज्योत निरंजन त्यांनी कबीर साहेबांकडे काही हंस आत्मा मागितले, पण कबीर साहेब बोलतात की मी माझे हंस आत्मा नाही देऊ शकत, पण जे स्व इच्छेने येत आहेत त्यांना मी पाठवू शकतो. तर इथे पहिले जसं की परमात्माने सांगितलेले जे स्व इच्छेने जाण्याची इच्छा आहे ज्यांची ते जाऊ शकतात तुमच्यासोबत. तर ज्योत निरंजन पहिले हंस आत्मांकडे जातात आणि बोलतात ज्यांना माझ्यासोबत यायचंय त्यांनी आपले परमपिता आहे कबीर साहेब त्यांच्यासमोर सहमती द्यावी, मग मी तुम्हाला घेऊन जाणार. तर जेव्हा कबीर साहेबांना घेऊन ज्योत निरंजन जातात तर पहिले कोणीच हात वरती करत नाही, पहिले कोणीच सहमती देत नाही. काही वेळानंतर एक हंस आत्मा सहमती देतो आणि मग त्यांना बघून बाकीचेही हंस आत्मा जे आहेत ते सहमती देतात. आणि असेच लाखो हंस आत्मा जे आहेत ते सहमती देतात आणि ज्योत निरंजन सोबत येण्यासाठी तयार होऊन जातात. पुढे जाऊयात. तर जे सर्वात पहिले ज्यांनी हात वरती केलेला असतो, सहमती दिलेली असते, तर कबीर परमेश्वर त्यांना स्त्री रूपामध्ये बनवतात आणि त्यांच्यामध्ये ते बाकीचे सर्व आत्म्यांना, जीव आत्म्यांना, हंस आत्म्यांना टाकून देतात. आणि तिला तिथे अष्टांगिनी म्हटले आहेत किंवा अष्टदेवी म्हणतात. आणि पुढे जाऊन अष्टदेवीला किंवा अष्टांगिनीलाच दुर्गा म्हटले जाते. तर तिच्यामध्ये शब्दशक्ती दिली की तिच्या शब्दांनी ती पाहिजे तितके संतान आहे त्यांची उत्पत्ती करू शकते. जो सहजदास नावाचा पुत्र असतो परमात्माचा, तर कबीर परमात्मा त्यांना सांगतात की दुर्गाजींना तुम्ही ज्योत निरंजनकडे सोडून यात. तर जेव्हा ज्योत निरंजन दुर्गाला एकटं बघतो तिथे तर तो तिच्यासोबत दुर्व्यवहार करतो. तिचं इतकं सुंदर रूप बघून तो तिच्यासोबत दुर्व्यवहार करतो. आणि तेव्हा ती जेव्हा तो हसण्यासाठी मुख उघडतो तेव्हा दुर्गा जी आहे ती सूक्ष्म रूपामध्ये त्या ज्योत निरंजनच्या पोटामध्ये जाते मुखाद्वारे. पुढे इथे आपण बघू शकतो की दुर्गा सूक्ष्म रूपाने तिथे ज्योत निरंजन त्यांच्या मुखाद्वारे पोटामध्ये गेलेले आहेत. तर तिथे पहिले दुर्गाजी त्यांना प्रार्थना करते की आपण एका पिताची संतान आहोत, म्हणजे मी तुझी बहीण झाली, नंतर मी तुझ्या मुखाद्वारे तुझ्या पोटामध्ये गेलीये, मग मी तुझी पुत्री झाली, तरीही तू माझ्यावरती दुर्व्यवहार करतोय. तर तिथे कबीर परमेश्वराला त्या बोलवतात त्यांना त्यांची मदत करण्यासाठी. तर जोगजित यांच्या रूपामध्ये कबीर परमेश्वर प्रकट होता आणि दुर्गाला त्यांच्या पोटामधनं बाहेर काढले जाते. पुढे जेव्हा कबीर परमेश्वर जे जोगजित रूपामध्ये आलेले असतात ते दुर्गाला त्यांच्या पोटामधनं, ज्योत निरंजनच्या पोटामधनं बाहेर काढतात. तेव्हा इथे जोगजित रूपामध्ये जे कबीर साहेब असतात ते ज्योत निरंजन यांना श्राप देतात की तू रोज 1 लाख जीव जे आहेत त्यांना खाणार आणि 1.25 लाख जीवांची उत्पत्ती करणार. आणि तसेच इथे या दोघांनाही सतलोकामधनं काढून दिले जाते.
21 ब्रह्मांडांसोबत. तुम्ही इथे बघू शकतात की मागे हे जे आहेत हे सतलोक आहे. सतलोकामधनं ज्योत निरंजन आणि दुर्गा दोघांनाही काढून दिलेत आणि त्यांचे 21 ब्रह्मांडही सोबत काढून दिलेत त्यांना. हे 16 संख दूर जाऊन इतके एकदम विमानाच्या गतीने ते तिथनं सतलोकामधनं निघून ते दुसरीकडे जाऊन स्थिर होतात. इथनं पुढेच जो ज्योत निरंजन आहे त्याला काळ म्हणून ओळखलं गेलंय. तिथे रूपही बदलताना तुम्ही बघू शकतात. हा ज्योत निरंजन ज्याला इथनं काळ म्हटलं गेलंय तो काळ आणि दुर्गा त्यांचे हे 3 संतान आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. आता ह्या चित्रामध्ये हे चित्र असं दर्शवत आहे की जे ज्योत निरंजन ज्यांना काळ म्हटले गेले ते दुर्गाला बोलतात की मी इथनं पुढे कोणासमोरही जाणार नाही कोणाला दर्शन देणार. जे काही सृष्टी रचना आहे ती तुला स्वतःला करायची आहे, दुर्गाला करायची आहे. ही दुर्गा आहेत ब्रह्मा, विष्णू, महेश. तर पहिले जेव्हा ते शिशु रूपामध्ये होते तेव्हा दुर्गाने त्यांना अदृश्य रूपामध्ये ठेवलेलं. जेव्हा ते मोठे होतात तेव्हा त्यांना सदृश्य करते दुर्गा आणि इथे त्यांना बोलते की ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांना बोलते तुम्ही माझ्यासोबत विवाह करा. तर ब्रह्मा, विष्णू, महेश बोलतात की आम्ही तर तुमची संतान आहेत, तुम्ही आमची माता आहे, आम्ही माता सोबत कसं लग्न करणार. जसं जर आता पुढच्या याच्यामध्ये जाऊ, कटआउट मध्ये जाऊया, तिथे दाखवलेलं आहे की दुर्गा स्वतःचे 3 रूप बनवते आणि ते समुद्रामध्ये गुप्त ठिकाणी ठेवते आणि ह्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघांनाही समुद्र मंथनासाठी पाठवते. तर तेव्हा त्यांना जेही भेटणार ते घेऊन यायला सांगतात. तर इथे जे दुर्गाजी आहेत ते वचनांनी त्यांचा विवाह करून देतात. जसं की यांना सांगतात की हा तुझा पती आहे, ही तुझी पत्नी आहेत. आजकाल लोक लाखोचा खर्च करतात, लोक दिखावा करतात, लाखो लोकांचं भोजन करतात. पण आपले जेव्हा देवी देवता होते त्यांनी सुद्धा जर 1 रुपयाचाही खर्च न करता फक्त वचनांनी जर विवाह केले तर आपण इतका खर्च का करतोय. जसं संत रामपालजी महाराज त्यांच्या सत्संगांमध्ये सांगतात की 17 मिनिटांची जी रमैनी सोहळा आहे त्यामध्ये विवाह सोहळा आयोजित केला जातो. त्यामध्ये 1 रुपयाचाही हुंडा न दिला जात न घेतला जात. तसेच हुंडामुक्त विवाह आजकाल तर कोणी करतच नाहीये. पण संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमामध्ये आल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा हुंडा न देता न घेता विवाह बघायला भेटते. अशा प्रकारे देवतांनी एकदम साध्या प्रकारात विवाह करून वचनांनी विवाह करून जो सृष्टीचा जो भार आहे तो या 3 देवतांवरती सोपवला. आता आपण मागच्या कटआउट्स मध्ये बघितली सृष्टी रचना. आता इथनं पुढे आपण बघू शकतो की कबीर साहेब जे आहेत ते प्रत्येक युगामध्ये प्रकट होतात. जसं सतयुगामध्ये सतसुकृत नावाने आले, त्रेतायुगामध्ये मुनिंदर नावाने आलेत, करुणामय नावाने ते द्वापर युगामध्ये आलेत आणि कलयुगामध्ये ते त्यांच्या मूळ नावाने तसेच कबीर साहेब या नावाने ते येतात. कबीर साहेब जेव्हाही ह्या धर्तीवरती येतात तेव्हा ते आईच्या गर्भातनं न येता सहशरीर सतलोकातनं एका कमळाच्या फुलावरती विराजमान होतात. याचंच प्रमाण इथे दिलं आहे. जेव्हा 600 वर्षांपूर्वी कबीर साहेब धर्तीवरती आले तेव्हा ते सहशरीर सतलोकातनं एका कमळाच्या फुलावरती विराजमान होते. तेच नीरू आणि नीमा नावाच्या एका जोडप्याला लहरतारा तालाव येथे प्राप्त झाले. जसे की 600 वर्षांपूर्वी कबीर साहेब सहशरीर सतलोकातनं आलेले तेव्हा त्यांनी काही लीलाही केलेल्या. जसं की मृत लडकी आहे, मृत मुलगी जी आहे तिचं नाव कमाली ठेवलं, तिला जिवंत केलं. तसंच एक मृत मुलगा होता त्यांना जिवंत केलं आणि त्यांचं नाव कमाल ठेवलं. नंतर नानक देव जे आहेत त्यांनाही शरणमध्ये घेतलं आणि काशीमध्ये भंडारा केल्यात 18 लाख साधू संतांसाठी. आता आपण पुढे बघूयात. जसं की कबीर साहेब निर्वाण दिवस आहे तो साजरा केला जातो. मी तुम्हाला मागे बोललेत की काही वर्षांपूर्वी जेव्हा कबीर साहेब काशीमध्ये आलेले तर तेव्हा काही पाखंडवाद होतात. ते जे इकडे आपण बघू शकतात की काशीमध्ये तेव्हा पाखंडवाद खूप जास्त ब्राह्मणांनी पसरवलेला की जे कोणी काशीमध्ये जाऊन त्यांचा मृत्यू होणार ते स्वर्गात जाणार आणि ज्यांचा मृत्यू मगरमध्ये होणार ते नरकामध्ये जाणार. तर त्यांनी असं सर्वीकडे पसरवून दिलं ब्राह्मणांनी आणि मग तिथं लांबून जे म्हातारे आई वडील आहेत त्यांना घेऊन लोक यायला लागले की यांना तुमच्या शरणामध्ये घ्या आणि तिथे ठेवून जेव्हा त्यांचा मृत्यू होणार तेव्हा ते इथनं स्वर्गामध्ये जाणार. आणि याच्यात मोबदला म्हणून ते काही पैसेही द्यायचे त्या जे काही पंडित होते त्यांना. तर काही पैशांच्या लालचमध्ये येऊन त्यांनी असं केलंय. आणि पुढे जर आपण यांना सांभाळायचं म्हटलं काही दिवस तर आपण सांभाळू शकतो, पण जर रोज सांभाळायचं तर त्यांचा राहण्याचा खाण्याचा खर्च इतका करायचा. मग त्यांनी परत एक षडयंत्र रचलं की आपण इथे हे जे पंडित आहेत ते सर्व हे षडयंत्र रचतात की आपण अशी एक करवत बनवूया. ते पुढच्या कटआउट मध्ये दिलेलं आहे.
तर हे जे पंडित लोक आहेत हे एक करवत बनवतात आणि बोलतात की ही करवत स्वर्गातनं आली आहे आणि जर देवाची इच्छा असेल तर करवत खाली येणार आणि ते जे धड आहेत धडापासून डोकं बाजूला होऊन जाणार आणि अशाच द्वारे त्याने लाखो लोकांचे बलिदानही घेतले आहेत. लोकांना स्वर्गाचा लालच देऊन काही पैशांसाठी त्यांनी हे असं षडयंत्र रचलेलं, जिथे की ते जे मशीन आहे ते जे करवत आहे ते स्वतः जे पंडित आहेत तेव्हाच्या काळातले जे पंडित लोक आहेत ते स्वतःच चालवायचे. पुढे आपण बघूया हा जो पाखंडवाद होता हे खूप लोकांमध्ये पसरलेला, तर त्यासाठीच कबीर साहेब जे आहेत, कबीर साहेब तिथला जे कोणी पंडित आहेत आणि मुसलमान धर्माचे जे मौलवी आहेत त्यांना बोलवतात आणि बोलतात की तुमचे धर्मग्रंथ उघडून बसा आणि मी स्वर्गात जातोय, नरकात जातोय की त्याच्या पुढेही सतलोक आहे, स्वतलोकात जातोय, ते तुम्ही बघा. कबीर साहेब हे तिथले जे ग्रामस्थ आहेत आणि जे पंडित जे आहेत त्यांना संबोधित करतात आणि सांगतात की हे जे काही पाखंडवाद आहेत की कुठे काशीमध्ये मृत्यू झाला तर आपण स्वर्गात जातो आणि मगरमध्ये मृत्यू झाला तर आपण नरकामध्ये जातो, हे असं काही नसून आपल्या कर्मांवरती आहेत. आपण जी भक्ती करतो, आपण जी साधना करतो त्यावरती आहे की आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होणार की नरकाची प्राप्ती होणार. जनतेचा हा भ्रम मिटवण्यासाठी कबीर साहेबांनी 508 वर्षांपूर्वी ही लीला केली. ते सहशरीर सतलोकामध्ये गेले. ते कसे ते आपण पुढच्या कटआउट्स मध्ये बघूया. तर हे जे ब्राह्मणांद्वारे जे काही अफवा पसरवली गेली होती तर ते दूर करण्यासाठी कबीर साहेब स्वतः चालून काशीमधनं मगर नगरीकडे चालत गेले. आपण बघू शकतात जेव्हा कबीर साहेब मगर नगरीमध्ये जातात तेव्हा तिथे त्यांना आंघोळ करायची असते, तर तिथे काही असं वाहणारा पाणी नसतं. तर बिजली खान पठाण यांच्या प्रार्थनेनुसार तिथे जी एक नदी होते, आमीन नदी, जी शिवजींनी श्रापित केली होती, ती हजारो वर्षांपासून ती कोरडी पडलेली नदी होती. तर परमात्माच्या एका हाताच्या इशाऱ्याने त्या नदीला पाणी आलं आणि त्या वाहत्या पाण्यामध्ये कबीर साहेब परमेश्वर यांनी स्नान केले. आता इथे जे कबीर साहेब आहेत त्यांचे शिष्य हिंदू धर्माचेही होते, मुसलमान धर्माचेही होते. जो काशी नगरीचा राजा होता बीर देवसिंग बघेल आणि जो मगर नगरीचा राजा होता बिजली खान पठाण, हे दोघंही तयार होते त्यांच्या सैन्यासोबत की परमेश्वर जेव्हाही सतलोकामध्ये जाणार तेव्हा त्यांचं जे शरीर आहे त्यांची जी अंतिम विधी आहे ती हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाने करायची की मुसलमान धर्माच्या रीतिरिवाजाने करायची. आणि इथेच हे दोघं युद्धासाठीही तयार होते त्यांची सैन्य घेऊन की कोणाच्या रीतिरिवाजाने करायची त्यासाठी. पण कबीर परमेश्वर इथे फक्त त्यांच्याकडे 2 चादर मागतात, एक खाली अंथरण्यासाठी आणि एक पांघरून घेण्यासाठी. आपण पुढच्या कटआउट्स मध्ये बघू शकतो इथे कबीर परमात्मा एक चादर खाली अंतरतात आणि एक चादर पांघरून घेतात आणि सहशरीर सतलोकात जाण्याची लीला करतात. तर जेव्हा ते सहशरीर सतलोकामध्ये जातात तेव्हा वर्ण आकाशवाणी होते आणि ते बोलतात की उठालो पडदा नाही मिलेगा मुर्दा. आणि जेव्हा ते त्याच्या पांघरून घेतलेलं जी चादर आहे ती जेव्हा काढतात तेव्हा तिथे सर्व सुगंधित पुष्प होते. तिथे कुठल्याही प्रकारचा देह किंवा शरीर तिथे नव्हतं, पण त्याच्याऐवजी तिथे फक्त सुगंधित पुष्प होते. मग तिथे आकाशवाणी होते की जे काही उरलेलं आहे ते तुम्ही अर्ध वाटून घ्या. तर खालची जी एक चादर असते ती हिंदू घेतात आणि वरची जी चादर आहे ती मुसलमान घेतात आणि जे पुष्प आहेत तेही अर्धे करून घेतात. तर तेव्हाच्या काळाचे जे महान भविष्यवक्ते होते त्यांनी भविष्यवाणी केलेली की हिंदू धर्माचा आणि मुसलमान धर्माचे जे राजा आहेत, जे काशीचे नगरीचे राजा आणि मगर नगरीचे राजा यांच्यामध्ये खूप मोठं धर्मयुद्ध होणार आहे. तर अशा प्रकारे हे जे महाभारतापेक्षा पण मोठं युद्ध होणार होतं ज्याच्यामध्ये लाखो करोडो जीव हत्या होणार होती, ती इथे टळली आणि अशी लीला ही कबीर परमेश्वराने सहशरीर सतलोकामध्ये जाऊन केली आहे. आपण इथे बघू शकतात की ही आमी नदी आहे आणि इथे हिंदूंद्वारे बनवलेली ही यादगार आहेत आणि तिकडे मुसलमानांनी त्यांच्या पद्धतीने बनवलेली एक यादगार आहेत आणि यांच्यामध्ये फक्त 100 मीटरचा दुरावा असून मध्ये एक दरवाजाही आहे. तो हे दर्शवतो की हिंदू मुस्लिम सिख ईसाई धर्म नाही कोई न्यारा. म्हणजे हिंदू मुस्लिम सिख ईसाई असा कुठलाही धर्म नसून जीव हमारी जाती है, मानव धर्म हमारा है. जीव हीच आपली जाती आहे, मानव हाच आपला धर्म आहे. आता हे जे यादगार आहे, हे जे बनवले आहेत हिंदू आणि मुसलमानांनी, हे दर्शवतं की इथे जे जातीभेद आहे, धर्मभेद आहे तो कबीर साहेबांनी कधी केला नाही. जो भाईचारा आहे तो अबाधित राहण्यासाठी हे असं एक छोटासा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. जसं मी तुम्हाला काही वेळ पूर्वी बोललेले की मी तुम्हाला काही प्रमाण दाखवते. आता इथे हे पोस्टरच्या ह्या प्रमाणाच्या माध्यमातून मी तुम्हाला हे दाखवते की अथर्ववेद
कांड 4 अनुवाद 1 आणि मंत्र 7 मध्ये असं लिहिलेलं आहे की उस परमेश्वर का नाम कबीर देव अर्थात कबीर परमेश्वर है जिसने सर्व रचना की है। जी सृष्टी रचना जी तुम्हाला मी दाखवली पहिले, तर ही आपल्या धर्मग्रंथांमध्ये लिहिलेलं आहे की हे जे सर्व रचना आहे ही कबीर साहेब अर्थात कबीर देव यांनीच केलेली आहे। तसंच आपण अजून एक पोस्टर बघूया, त्यामध्ये स्पष्ट होत आहे ऋग्वेद मंडल 9 श्लोक 94 श्लोक 3 मध्ये असं लिहिलं आहे की पूर्ण परमात्मा कवियों की भूमिका करते है वह कबीर देव अर्थात कबीर परमेश्वर है। म्हणजे जे पूर्ण परमात्मा आहे ती कबीर यांचीच भूमिका करतात आणि ते कबीर किंवा कबीर देव अर्थात कबीर परमेश्वर हे एकच आहेत। कलियुगामध्ये जे कबीर परमेश्वर या नावाने आले आहेत आणि ते कवी यांची भूमिका करतात। धन्यवाद सच साहेब। दर्शकांनो, या आध्यात्मिक प्रदर्शनीमध्ये एक आकर्षित असं करणारा एक मोठा असा हा ग्रंथ या ठिकाणी आपल्यास बघावयास मिळतो आणि हा जो ग्रंथ आहे हा अमर ग्रंथ आहे, श्री अमर ग्रंथ साहेब असं या ठिकाणी लिहिलेलं आहे। आणि हा जो ग्रंथ आहे संत गरीबदासजी महाराजांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे आणि गरीबदासजी महाराजांनी ती वाणी तशीच्या तशी जेव्हा ते सतलोकात गेले होते आणि सतलोकातून जेव्हा जे पृथ्वीवर आले त्यानंतर परमेश्वर कबीरजींनी त्यांच्या मध्ये जी वाणी फिट केली होती ती फिट वाणी त्यांनी तशीच्या तशीच बाहेर काढली आपल्या मुखाद्वारे आणि त्याचाच हा मोठा असा ग्रंथ या ठिकाणी बनवलेला आहे। तो अमर ग्रंथ आहे आणि त्याच अमर ग्रंथाचं पठण आजच्या या समागमामध्ये या 3 दिवसीय जो अखंड पाठ आहे त्या पाठामध्ये त्याचंच पठण होत असतं। पुढे आपण बघू शकतो की या ठिकाणी संत रामपालजी महाराजांनी जे मंत्र दिलेले आहेत, जे प्रथम मंत्र दिलेले आहेत, त्या मंत्रांद्वारे ते देवी देवतांची शास्त्रोक्त आराधना होते आणि प्रत्येक जे देवी देवता आहे ते मानव शरीरामध्ये प्रत्येक कुंडलीमध्ये ते त्यांचं स्थान आहे आणि प्रत्येक देवी देवतांचं काय स्थान आहे, कुठल्या पंखुडीमध्ये कुठल्या कुंडलीमध्ये त्यांचं स्थान कसं आहे, या सगळ्यांची जी माहिती या ठिकाणी एक प्रतिकृती बनवलेली आहेत आणि या प्रतिकृतीमध्ये ह्या सगळ्या देवी देवतांचा वास आपल्या शरीरामध्ये कसा आहे या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। तर दर्शकांनो, प्रदर्शनीमध्ये एक महत्त्वाचं पोस्टर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय, जे की अन्नपूर्णा मोहीम चं पोस्टर आहे। जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी आज जी जगभरात जी अन्नपूर्णा मोहीम सुरू केलेली आहेत त्याचेच कुठे ना कुठे प्रमाण आहेत। या पोस्टरमध्ये या ठिकाणी असं दाखवण्यात आलेलं आहे, जे शेतकरी बंधू आहेत त्यांना जेव्हा जे हरियाणामध्ये जी मोठी बाढ आलेली होती, जो पूर आलेला होता, त्या पूरमध्ये त्यांना जो संकट आलं होतं, त्यांचं जे धान होतं ते पूर्णपणे वाहून गेले होतं, त्यांची शेती पूर्णपणे नापीक झालेली होती। अशामध्ये त्या शेतीमधलं संपूर्ण पाणी काढण्यासाठी संत रामपालजी महाराजांनी जी शेतकऱ्यांना मदत केली, जी मोटर्स आणि जी पाईप्स त्यांनी त्यावेळेस अवेलेबल करून दिली, तर त्याचंच एक हे प्रमाण हे पोस्टर या ठिकाणी आहेत। आपण बघू शकतात की अन्नपूर्णा मोहीम ही आज जगभरामध्ये प्रसिद्ध मोहीम आहे आणि या मोहिमेद्वारे जे गरजवंत आहेत त्यांना बरेचसे लाभ प्राप्त होतात आणि बेसिकली जर बघायचं झालं तर रोटी, कपडा, शिक्षा, चिकित्सा और मकान हर जरूरतमंद को दे रहा है कबीर भगवान, हे त्यांचं स्लोगन आहे। आणि या अन्नपूर्णा मोहिमेद्वारे आज संत रामपालजी महाराज भारतामध्ये एक मसीहा म्हणून साबित झालेले आहेत आणि जनजन पर्यंत गरजूपर्यंत ते आपली मदत पोहोचत आहेत। तर या ठिकाणी आणखीन एक मोठंसं असं बॅनर लावलेलं आहे संत रामपालजी महाराजांचं आणि आजच्या घडीला त्यांना एक अन्नदाता म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत आणि बरेचसे जे शेतकरी बंधू आहेत, बरेचसे जे खाप आहेत, जे पंचायती आहेत, जे शेतकरी आहेत, त्यांनी संत रामपालजी महाराजांचा गुणगौरव केलेला आहे, सन्मान केलेला आहे। असे बरेचसे सन्मान आजच्या कंडिशनला हरियाणा राज्यामध्ये बरेचशा संस्थांनी, बरेचसे जे खाप आहेत, पंचायती आहेत, त्यांनी संत रामपालजी महाराजांना वेगवेगळे पुरस्कार आणि अवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहेत। या पोस्टरमध्ये आपल्याला आपलं बघावण्यास मिळतंय। आतापर्यंत जवळजवळ 12 ज्या संस्थेनी आहेत, 12 पुरस्कार संत रामपालजी महाराजांना या ठिकाणी प्रदान करण्यात आलेले आहेत। दर्शकांनो, आता आपण प्रदर्शनीमध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकतात की एक स्टॉल बनवलेला आहे, एक छोटंसं असं, आणि त्या स्टॉलमध्ये बरेचसे पुस्तकं या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या धर्माचे, जाती धर्माचे पुस्तक या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। एक पुस्तक आवर्जून असं मला दिसतं आहे, हे आंबेडकरांचं पुस्तक आहेत आणि ते काही सेवेकरी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूयात आणि अध्यात्म आणि आंबेडकर यांचा काय संबंध हे जाणून घेऊयात। सर नमस्कार। नमस्कार जी। आपलं नाव? मी संजय दास, नागपूर। सर मला विचारायचं की आंबेडकरांचा आणि अध्यात्माचा काय संबंध आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अति म्हणजे विद्वान पुरुष होते
आणि त्यांचे जे आई वडील होते हे वास्तविक कबीरपंथी होते आणि त्यांनी आपल्या आत्मकथेमध्ये सुद्धा हे नोंद केलेलं आहे की त्यांचे आई वडील कबीरपंथी होते. तर आपल्याला असं वाटतं त्याचा काय पुरावा आहे का आपल्याकडे? हो, पुरावा आहे इथे आपल्याला पाहायला मिळेल. त्यांनी स्वतः लिहिलेलं आहे. हे बघा. तर माझे वडील कबीरपंथी असल्यामुळे मांस मच्छी दारू बंद होती हे सांगायला नकोच. याचा अर्थ काय आहे की ते मांसाहार मुक्त होते, अलिप्त होते. त्याचप्रमाणे आणखी त्यांनी असं सांगितलेलं आहे की त्यांनी कबीर साहेबांना गुरु मानलेला आहे आणि ज्याप्रमाणे बुद्ध यांना गुरु मानलेला आहे, कबीर साहेबांना गुरु मानलेला आहे आणि महात्मा फुलेजी यांना गुरु मानलेला आहे. कबीर साहेबांना गुरु मानण्यामागे त्यांचा समदर्शन जे दृष्टिकोन होता कबीर साहेबांचा, ज्याप्रमाणे आपल्याला कबीर सागरमध्ये म्हटलेलं आहे कि कहा उग्र कहा शूद्र हो, हरू में सबकी भाव पीर, सो समान समदृष्टी आहे मैं समरथ सत कबीर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समतामूलक समाजाची स्थापना करण्यामध्ये अग्रेसर होते आणि त्या दृष्टिकोनातून कबीर साहेबांचे विचार हे समतामूलक समदर्शीन होते आणि त्यामुळे त्यांना कबीर साहेबांचं तत्त्वज्ञान खूप आकर्षित करत होतं. ज्याप्रमाणे कबीर साहेबाची एक वाणी आहे, कहाँ उग्र कहाँ शूद्र हो, हरू में सबकी भाव पीर, सो समान समदृष्टी है मैं समरथ सत कबीर. तर अशा प्रकारची जे समानतेची जे शिकवण आहे कबीर साहेबांच्या तत्त्वज्ञानामध्ये, ही बाबासाहेबांना खूप म्हणजे आकर्षित करून गेली आणि त्यामुळे बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलेला आहे. धन्यवाद सर. सत साहेब. दर्शकांनो, बघू शकता आपण आणखीन काही पुस्तके या ठिकाणी ठेवलेले आहेत. श्रीमद भगवद्गीता आहे, त्याचप्रमाणे मत्स्य महापुराण आहे, ब्रह्म महापुराण आहे. जे काही हिंदू धर्माचे पुस्तकं आहेत हे पूर्ण पुस्तके या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे हे मुसलमान धर्माचं कुराण शरीफ पुस्तकसुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहेत. काही पंजाबी समाजाचे सुद्धा या ठिकाणी पुस्तकं ठेवण्यात आलेले आहे. जन्मसाखी आहे गुरु नानकांचं, ते सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहेत. हे सगळे पुस्तकं इथे का ठेवलेत याचा आपण जे सेवेकरी आहेत त्यांच्याकडनं आपण ज्ञात करूयात. सर नमस्कार. सत साहेब. सर आपलं नाव? अरुण शहाणे. सर मला विचारायचं, हे सगळे पुस्तक या ठिकाणी का ठेवलेत? हा प्रदर्शनी विभाग आहे. इथे संपूर्ण महाराष्ट्रातून येणारे जे लोक आहेत ते वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या धर्माचे आणि वेगवेगळ्या संप्रदायाचे असतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये जे 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणे आहेत ते सगळे पुस्तकं इथे उपलब्ध आहेत. याशिवाय वारकरी संप्रदाय, जैन संप्रदाय, बुद्ध संप्रदाय आणि अन्य जे 2 धर्म आहेत, ख्रिश्चनांचं बायबल आणि मुसलमानांचं कुराण, अशी सगळे प्रकारची पुस्तकं इथे उपलब्ध याच्याकरता करून दिली आहेत की जो कोणी भाविक ज्या पंथाचा किंवा संप्रदायाचा असेल त्याला त्याच्या पंथामध्ये जो पूर्ण परमात्मा कोण आहे, तो साकार आहे की निराकार आहे आणि तिची भक्ती करायची विधी काय आहे ते दाखवण्याचा प्रयत्न संत रामपालजी महाराजांच्या या सर्व आश्रमामध्ये होतोय. धन्यवाद सर. सच आहे. तर दर्शकांनो, आपण बघितलं की या ठिकाणी जे विविध पुस्तकं आहेत, विविध संप्रदायाचे, धर्माचे आहेत, ही पुस्तकं केवळ याच हेतूने ठेवलेले आहेत की संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आहे, जे गूढ रहस्य त्यांनी ओपन केलेलं आहेत, त्याला काहीतरी रेफरन्स भेटला पाहिजे, पुरावा भेटला पाहिजे, ह्या हेतूने या ठिकाणी या पुस्तकांची मांडणी केलेली आहेत. आणि जे सेवेकरी आहेत संत रामपालजी महाराजांचे अनुयायी, हे पूर्णपणे त्या पुस्तकातून एक रेफरन्स दाखवतात. जे काही येणारे जे श्रद्धाळू आहेत त्यांच्या मनामध्ये शंका असतात, त्या शंकेचं पूर्णपणे निरसन करण्यासाठी या पुस्तकाच्या रेफरन्सनी ते त्यांना ते ज्ञान अवगत करून देत आहेत. तर या ठिकाणी संत रामपालजी महाराजांचे काही सेवेकरी आहेत आणि काही श्रद्धाळू आलेले आहेत. तर सेवा कशा प्रकारे चालते हे आपण जाणून घेऊयात. नमस्कार ताई. सत साहेब. आपलं नाव? संध्या पाटील. ताई, आपण या ठिकाणी काय सेवा बघत आहात?
सर, या ठिकाणी जी सेवा चालली ती शंका समाधानाची सेवा चालली. शंका समाधान म्हणजे काय? जे संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आहेत त्यांना भगत म्हणतो, आणि जे संत रामपालजी महाराजांशी दीक्षित नाहीये त्यांना आम्ही जगत म्हणतो मालिकच्या दयेने. तर ही जगत आणि भगतची एक डिबेट म्हणा, किंवा इथे जे प्रमाण दिलेत मालिकने, संत रामपालजी महाराजांनी, कबीर साहेबांनी प्रूफ केलंय की खरा परमात्मा कोण आहे, आणि तो परमात्मा आपल्या सद्ग्रंथात दाखवलेला. तर हे आपले 4 वेद 18 पुराण म्हणजे भारतातील विश्वातील जेवढे पण सद्ग्रंथ आहे हे इथे प्रमाणित केले जातात. हे जे काही आपण प्रमाण दाखवत आहेत, जे श्रद्धाळू येतात, तर त्यांचं पूर्णपणे समाधान होतं का? जी बिलकुल भगतजी, कारण की शंका समाधान नाव त्यासाठीच दिलेलं आहे. जोपर्यंत शंकेचं निरसन होत नाही तोपर्यंत त्यांना पाठपुरावा करत प्रत्येक त्यांच्या प्रश्नांना प्रमाणित सद्ग्रंथ ओपन करून त्यांना प्रमाण दिलं जातं. ही प्रदर्शनी आम्ही पण आमच्या टीमने पण पूर्ण प्रदर्शनी बघितली. ते प्रदर्शनी बघताना आम्हाला असं वाटलं की त्या ठिकाणी सृष्टीची रचना दाखवण्यात आलेली आहे. त्या सृष्टीच्या रचनेचं प्रमाण कुठे आहे का? जी बिलकुल, आपल्याकडे सृष्टी रचनेचे प्रमाण आहे, जे आपले 4 वेद आपण म्हणतो. आता माझ्या समोर जे ठेवलेले आहेत, आता हे बघा, तुम्ही बघू शकता, हे ऋग्वेद आहे, हिंदी भाषेत 10वा मंडल आहे. आणि माझ्याजवळ अजून एक सद्ग्रंथ आहे जो अथर्व वेद आहे. तर या अथर्व वेदामध्ये क्लिअर म्हटलेलं आहे, इथे तुम्ही बघू शकता झूम करून, की अथर्ववेदाचा कितवा चतुर्थ कांड आहे आणि प्रथम श्लोकात आहे. तर इथे हे पूर्ण परमात्म्याची इथे ओळख दिलेली. परत हा ऋग्वेद आहे, ऋग्वेदाचा हा तुम्ही बघू शकता, मंडल नंबर 10 सूक्त 60 आहे. तर याच्यामध्ये इथे जो दुसरा मंत्र आहे त्याच्यात पूर्ण परमात्म्याची ओळख दिलेली आहे. सृष्टी रचना कशी झाली याचंही प्रमाण दिले. त्यासोबत श्रीमद देवी भागवत आहे, शिवमहापुराण आहे, याच्यामध्येही सृष्टी रचनेचे प्रमाणित पुरावे दिलेले आहेत. धन्यवाद. सच आहे. तर दर्शकांनो, या ठिकाणी आपण या आध्यात्मिक प्रदर्शनीचे आपण एक साक्षीदार बनलो आहोत. आपण बघितलं की सर्वप्रथम सृष्टीची रचना कशी झाली हे पूर्ण कटआउटच्या माध्यमातून या प्रदर्शनीमध्ये आपल्याला गाईडद्वारे आपल्याला दाखवण्यात आलं. त्याचप्रमाणे जी पाखंडवादावर संत कबीरांनी जी मात केलेली आहे, जो पाखंडवाद, जी चुकीची धारणा जी पूर्वी होती, जशी काशीमध्ये जर व्यक्ती गेली तर ती स्वर्गात जाते आणि मगरमध्ये गेली तर ती नरकात जाते, हा जो चुकीचा गैरसमज होता, जी अंधश्रद्धा होती, जी भ्रामक कल्पना आणि पाखंडवाद जो पंडितांनी, त्यावेळेचे जे पंडित होते त्यांनी जो पसरवलेला होता, तो पूर्णपणे नायनाट करण्यासाठी जी कबीर साहेबांनी जी लीला केली होती, जी मगरमध्ये त्यांनी सशरीर सतलोकात त्यांनी गमन केलं होतं, तर ही जी लीला केली होती, ही लीला सुद्धा या आजच्या प्रदर्शनीमध्ये आपण बघितली. त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांनी जी अन्नपूर्णा मोहीम राबवली, त्या मोहीमद्वारे जे गरजवंत जे शेतकरी होते किंवा जे गरीब कुटुंब होते त्यांना अन्न, वस्त्र, निवारा या सगळ्या गोष्टींची जी पूर्तता केली, त्या गोष्टीचा सुद्धा या ठिकाणी या प्रदर्शनीमध्ये कटआउट्स लावलेले आहेत, पोस्टर लावलेले आहेत. आणि जे संत रामपालजी महाराजांना जे विविध संस्थांनी, ग्रामपंचायत असो, खाप असो, त्याचप्रमाणे जे शेतकरी संस्था असो, या सगळ्यांनी त्यांचा गौरव केलेला आहे आणि त्यांना जे काही पारितोषिक दिले याचा सुद्धा उल्लेख या प्रदर्शनीमध्ये आपल्याला बघावयास मिळते. एकंदरीत ही प्रदर्शनी अतिशय उल्लेखनीय होती, अतिशय चांगली होती आणि एक समाजाला एक मेसेज मिळेल आणि भक्ती मार्ग काय आहे आणि परमेश्वर कोण आहे याची सुद्धा संकल्पना या ठिकाणी मांडण्यात आली. विविध प्रकारचे धर्मग्रंथ या प्रदर्शनीमध्ये आपल्याला बघावयास मिळाले. त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांनी जे मूलमंत्र दिले, जो प्रथम मंत्र दिला, त्याचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघावयास मिळाले. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कबीर साहेब निर्वाण दिवसानिमित्त जो पाठ पठण चालू आहे, तो जो ग्रंथ आहे, अमर ग्रंथ आहे, त्या अमर ग्रंथाबद्दल सुद्धा माहिती या प्रदर्शनीमध्ये आपल्याला मिळाली. एकंदरीत ही प्रदर्शनी खूप छान होती, असं सांगायला कुठलंही वावगं नाही. धन्यवाद.